कृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारियेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमान आढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथादिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, अरे हा लीला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा, तुका तोची दोहा बर ब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागीतीये दिव्य लोकाशी नेली. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की. बैल सवासीन आई आपण पितराची ठाई, थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, तुका म्हणे लंडा नाही दया देव धोंडा. थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसव्य चेष्टा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून खेद व्यक्त करतात. खेद कोणाविषयी हा खेद व्यक्त केलेला आहे? ज्यांना मानव देह मिळालेला आहे, अत्यंत भाग्यवान असून सुद्धा त्या देहाचा जे सदुपयोग करत नाहीत, अशा प्रकारचे जे नराधम आहेत, त्यांच्याविषयी तुकोबाराय खेद व्यक्त करतात. आता काय तुकोबारायांचं ठीक आहे बा, ज्ञानोबाराय सगळेच संत आईचं अंतकरण घेऊन आलेले असतात आणि त्यांना असं वाटतं की सगळ्या मानवाने इच्छा यावत सगळ्यांनी नुसतं परमार्थ करावा आणि आपलं कल्याण करून घ्या. देव सुद्धा हसत असेल यांच्याकडं पाहून, यांच्या अशा प्रकारच्या विचाराकडे पाहून देवाला सुद्धा काय वाटत असेल, कौतुक वाटत असेल की असा कसा विचार करतात, हा काय माहिती, सगळेच मुक्त झाले तर मी काय करू, रिटायर होऊन जाईन ना मी. देवाकडे कर्माचं फल देण्याचं काम आहे, जगताचे स्थितीचं काम आहे, जगताचं संचलन करण्याचं काम आहे. आता सगळेच जर मुक्त झाले तर याने कोणाचं संचलन करायचं? तशी देवाला तशी काळजी करायची गरज नाही. देवा तशी काही काळजी नका करू तुम्ही, कारण मुळात मुक्त होण्याचा अधिकार कोणाला आहे? मानवाला आहे. संत सगळ्यांनी परमार्थ करावा अशी जी अपेक्षा करतात, ते कुत्र्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा असं कधीच संतांनी म्हटलेलं नाही. आहे एखादं प्रमाणाचं की कुत्र्या हो, आता कुत्र्यासारखे वागतात त्यांना सांगितलंय, पण कुत्र्याला नाही सांगितलेलं, मांजराला नाही सांगितलेलं. देवा तशी तुम्ही काळजी करू नका. 84 लाख योनी आहेत, त्याच्यातली मानव ही काय आहे, एक योनी आहे आणि
त्या मानवाने परमार्थ करावा एवढी संत अपेक्षा करतात. तुम्हाला 83,99,999 योनीतले जीव आहे ना तुमचा धंदा चालू ठेवायला. त्याच्यामुळे एवढी तुम्ही काही काळजी नका करू. पण संतांना असं वाटतं की सगळ्यांनी साधू व्हावं. आता साधू व्हायला आलेले साधू नाही, चोर होतात, तमासगीर होतात. म्हणजे देवाधर्माच्या नावावर घर सोडलेले आपल्यासारखे, त्याला नाही साधू व्हावं वाटत. आता ते बाकीचे सगळेच, पण संतांना वाटतं. कारण आईला वाटत असतं की माझा पोरगा शिवाजी व्हावा, माझा पोरगा देव व्हावा. आईच अंतकरण असतं, राजा बनावा, चांगला व्हावा. तसं संतांना असं वाटतं की सगळे साधू बनावे. आम्हाला वाटतं सगळे पोरं विद्वान व्हावेत, सगळ्याला टक्केचे टक्के. या अवलादीदा सुद्धा बारक नाही पाडून येत. तुकोबऱ्यांना असं वाटायचं की मानव देह मिळालेला आहे, मानव देह भगवंतानी मुक्त होण्याकरता निर्माण केलेला आहे. त्यामुळं मानव देहात आलेल्या प्रत्येकाने मुक्तीकरता प्रयत्न केला पाहिजे. आले हो संसारा, तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. ठीक आहे, सगळ्यांचे अधिकार सारखे नाही. कोणी ज्ञानाचा अधिकारी आहे, कोणी भक्तीचा अधिकारी आहे, कोणी उपासने कर्माचा अधिकारी आहे, कोणी सकाम कर्माचा अधिकारी आहे. जसा ज्याचा अधिकार असेल त्यांनी तिथून तिकडं चालायला सुरुवात करावी. कर्म करावं, निष्काम कर्म करावं, चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झाल्यानंतर मग त्याला भगवत विषयक प्रेम निर्माण होईल. मग तो उपासना करेल, चित्त स्थिर होईल. आणि चित्त स्थिर झालं, पुण्य झालं, संत भेटतील, गुरु भेटतील, त्याला ज्ञानाचा उपदेश करतील, तो काय होईल, मुक्त होईल. म्हणून किमान कर्माचं अनुष्ठान, शास्त्रांनी जे कर्म सांगितलेलं आहे त्या कर्माचं, नित्य कर्म असेल, नैमित्तिक कर्म असेल, ते कर्म तर प्रत्येकाने करावं. मग तिथं सुद्धा माणसं आहे ना चेष्टा करतात, कर्म नाही करत, चेष्टा करतात. काय कर्म असतं ते? कर्मामध्ये नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म असे दोन कर्म शास्त्राने अवश्य करणीय म्हणून सांगितलेले आहेत. तस्माद असक्त सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषा. त्यामध्ये नित्य कर्मापेक्षा नैमित्य कर्माला, नित्य कर्म हे तितकंच महत्वाचं आहे, नैमित्य कर्माला विशेष फल असतं. त्या नैमित्तिक कर्मामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, थोर व्यक्ती आपल्या घरी येणं आणि आई वडिलाच्या निमित्ताने श्राद्धादिक करणं हे नित्य नैमित्तिक कर्मामध्ये मोडलं जातं. आता जर श्राद्ध असेल, श्राद्ध तिथी असेल, तर त्या दिवशी आईचं श्राद्ध असेल तर सवासिनीला जीव घालावं लागतं, तिला कपडे करावे लागतात. 5 सवासिनी, जसे आपली शक्ती असेल तसं. बापाचं श्राद्ध असेल तर मग कोणाला तरी बाप मानून, पितर मानून त्याला जेव्हा बोलवायचं, त्याची पूजा करायची, त्याच्याबरोबर अनेक लोकांना जीव घालायचं, हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मातृ आणि पितराच्या श्राद्धाच्या निमित्ताने. आता सवासीन जीव घालायची ना, तर सवासीन जीव घालणं याचा अर्थ ती एक घालावी असं नाही, ज्याची जशी शक्ती आहे. जो सगळ्या गावातल्या सुवासिनीला जीव घालतो त्याने सगळ्या गावातल्या सुवासिनीला आई मानून जीव घालावं. नसेल एवढं जमत तर मग 51, 21, 11 एवढ्या सुवासिनी पठ्ठ्या सवासीन जीव घालायचे ना. लोक म्हणतात ना आईच्या श्राद्धाच्या दिवशी काय करायला पाहिजे, सवासीन जीव घालायला पाहिजे. बापाच्या श्राद्धाच्या दिवशी पितर जीव घालायला पाहिजे. तो म्हणला पण हे वेगवेगळे करण्यापेक्षा आपण जर एकाच दिवशी हे केलं तर.
मग तो आईचं श्राद्ध बापाचं श्राद्ध एकाच दिवशी एका ठिकाणी आणतो. बरं ठीक आहे, मग एका ठिकाणी आणलं तर सवासीने जीव घालायचे आणि पितरही जीव घालायचे. म्हणजे स्त्रियांना जीव घालायचा आणि पुरुषांना जीव घालायचं. तो पट्टे असं करतो, बायकोला म्हणतोय तू सवासीन आहे का नाही, चल तू सवासीन आणि मी पितर. दोघापुरताच स्वयंपाक करतो. हा तिची पूजा करतो आणि तिला ह्याची पूजा करायला लावतो. बाईला सवासीन आई आणि आपण पितराचे ठाई. आईची सवासीन म्हणून बायकोला बसवतो आणि बापाचं पितर म्हणून स्वतः बसतो. तुकोबाराय म्हणतात ही शास्त्राची काय करणे, चेष्टा अशा प्रकारची करणे, चेष्टा करणे. आणि शास्त्राने त्याच्याकरता नसतं सांगितलेलं असतं, आपल्या कल्याणाकरता हे सांगितलेलं आहे. म्हणजेच ही चेष्टा शास्त्राची नाही, ही चेष्टा कोणाची आहे, स्वतःच्या कल्याणाची चेष्टा आहे. हा नालायक मानव देह मिळालेला आहे, भगवंतांनी याला बुद्धी दिलेली आहे. कोणत्या कर्माने आपला उद्धार होणार आहे, चांगलं होणार आहे, त्याच्याकरता मार्गदर्शक म्हणून शास्त्र आणि संत दिलेले आहेत. आणि या सगळ्याचा हा अशा प्रकारचा दुरुपयोग करतोय. बायकोला सवासीन केलंय आणि आपण काय झालेलं आहे, पितर झालेलं आहे. मग हो द्या, भजे काढा, पुरणपोळीचा स्वयंपाक होऊ द्या. सवासिनीला मग चांगली भारी साडी आणली, पितराला कपडे केले सगळे पुरे. पण पितर कोण, स्वतः, आणि सवासीन बायको. बरेच पुजारी सुद्धा देवाच्या नैवेद्याच्या नावाने त्यांना जे खायचं असतं ते तयार करतात. आज द्वादशी आहे, देवाला नैवेद्य पाहिजे ना व्यवस्थित चांगला. असं कसं काय, काल देवाला उपास, म्हणजे रोजच्या पेक्षा डबल पैसे खर्च करून फराळाचा हाणून सुद्धा देवाला काय उपास आहे. तर मग चांगला अशा प्रकारचा नैवेद्य पाहिजे. ते सगळी तुकोबाराय म्हणतात स्वतःच्या कल्याणाची चेष्टा करणे, चेष्टा. बाईला सवासीन आई, आपण पितराचे ठाई. थोर वेच झाला नष्टा अवघ्या पसवे. तुकोबाराय म्हणतात बाबा फार आई बापा करता तुला खर्च करावा लागला रे, कपडे घ्यावे लागले, आईच्या निमित्तानं कपडे घ्यावे लागले बायकोला, आणि बापाच्या निमित्तानं तुला किती खर्च, वेच, थोर वेच झाला, फार खर्च झाला. ज्याला त्याला सांगतो काय हो हे अगोदरच दुष्काळ, आणि त्याच्यात पुन्हा हे आमच्या आई बापाने नेमकं ह्याच वेळेला काढलं ते श्राद्ध तर करायला पाहिजे ना. आणि लय खर्च झाला बघा, आता यावेळेस का नाही सप्त्यात माझ्याकडे येऊच नका, कारण पहिलाच घरचा खर्च झालाय. बरं आता तो बी त्या निमित्तानेच केलेला आहे ना, पुण्याच्याच निमित्ताने केलेला आहे खर्च. कायचा, पितराचा. आणि पितर कोण झाला, तो स्वतः झालेला आहे, तरी थोर वेच झाला. तुकोबाराय म्हणतात नष्ट येतो, नष्टान विधी एत्वे तदभ्य सोयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम. सर्वज्ञान विमूढांस्तान नष्टान विधी, विधी नष्टान चेतसः. नष्ट आहे, नष्ट. थोर वेच झाला नष्ट. का, अवघ्या अपसव्य चेष्टा. चेष्टा क्रिया, कर्म, आणि सगळी कर्म कशी उलटी, शास्त्राच्या विरोधी. शास्त्राचं तात्पर्य समजणं आवश्यक आहे. शास्त्राच्या विरोधी चर्चा. सप्ताह करायचा, देवाचं नामस्मरण घडावं, देवाचं चिंतन घडावं, देवाविषयी, जगताविषयी, जीवाविषयी, ज्याला तत्वविचार, ब्रह्मविचार, आत्मविचार म्हणतात, तर त्याविषयी शास्त्राचं, संतांचं काय मत आहे ते जाणून घ्यावं. त्याच्याकरता सप्ताह. ते सप्ताह तर याचा काही संबंधच नाही. बस नुसती महाराज दुसऱ्या कोणाचे संडास, कोणाच्या नाल्या, कोणाची गटार सप्त्यात, म्हणजे पंक्तीवाल्याचं खायचं. मग ह्या बाबांनी काय केलं रे, त्या बाबांनी तिथून किती काढले रे, ह्या बापाचं काय गेलं का रे, तुझं कर ना.
आयुष्य गेले 40-50 वर्षे तुझ्या मसनात गवऱ्या गेलेल्या आहेत. स्वतःच्या कल्याणाकरता काही देवाचं नामस्मरण कर, देवाचं ध्यान कर. तो बाबा पाहून घेईल ना. बाबांनी केलं तर बाबाला फेडावं लागेल ना. ते काही तुझ्याकडे नाही येणार ना. तू तुझं पाय ना. महाराज आमची अशा सगळ्या अपसव्य चेष्टा, जे करायला पाहिजे ते करायचं नाही आणि जे करू नये ते केल्याशिवाय राहायचं नाही. याला अपसव्य चेष्टा म्हणतात. सव्य आणि अपसव्य. सव्य म्हणजे उजवं सोयीचं शास्त्र विहित अशा प्रकारचं कर्म करणं त्याला सव्य चेष्टा म्हणतात आणि शास्त्र निषिद्ध कर्म करणं त्याला अपसव्य. सगळ्या अपसव्य चेष्टा. थोर वेच झाला नसता अवघ्या अपसव्य चेष्टा. मग काय आयुष्य कशात घालवतो. मात्र माती केली आयुष्याची, विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. आता फरशा झाल्या चौकडं. पूर्वी असं सारवलेले घर असायची, पण मग ती सारवल्यामुळं गरम असायची मातीची. फरशावाल्या माणसाला मग सर्द्या वगैरे होतातच, कारण ते गार पडतं. ते सारवायला बाईन शेण घेते. आता शेण ताजं असतं, असं लुसलुसीत त्याच्यातून वाफा निघतात. हिरवगार शेण असतं मस्त पैकी. पण मग ते सारवायचं असलं का ती शेण पुढं टाकणार, त्याच्यामध्ये पाणी टाकणार, त्याचा असा रेंदा तयार करणार आणि मग त्याला सरकीत मग त्याच्यातला जो चांगला अंश आहे तो खाली बसतो आणि पुढं काय जातं चौथा. शेवट तर असा मूठ दाबीत येते, असं ती बाहेर फेकून देते चौथा. तसं याच्या आयुष्याचं यांनी विषयाचं सेवन करण्यामध्ये काय केलेलं आहे चौथा. ते रसवंतीचं त्याने आपले एवढे ऊस आणलेले असतात, हे जाऊन पेतात. मग ते ऊस घालतं त्या चरखामध्ये, तो चरक असा चिटकलेला राहतो. ते मशीन चालू केले का ते फिरायला लागतं, त्याच्यामुळे त्याला पुढं चालावंच लागतं. पार त्याच्यातला असा रस निघून जातो. तरी तो घेत नाही. पुन्हा काढितो, पुन्हा असा पिळून पुन्हा लावितो. रिटायर झाल्यावर दुकानं टाकतात महाराज. हे रिटायर झाल्यावर 50च्या पुढं संसार करणं म्हणजे ते असं पुन्हा स्वतः असा पिळून पुन्हा दुसऱ्यांदा. आता त्याच्यात किती निघत, पण तेवढंच तरी कशाला जाऊ द्यायचं. विषयाचे चरवणी, बस विषय भोगत राहतो. शब्द स्पर्श रूप रस गंध. आणि मग हे कसं आहे, म्हणायचं आपण विषय भोगतो, खरं असं आहे की विषयच माणसाला भोगतात. कारण चौथा विषयाचा नाही होत. तुम्ही पहा ना, आपल्याला लहानपणापासून माणसं चहा पितात, म्हातारपणापर्यंत चहा. तर चहा म्हातारा झाला का ह्यो म्हातारा झाला? म्हणून हा नाही चहाला पिला, चहाच याला पिलाय. चहानच अशा प्रकारचं याला उपभोगलंय. चहानं याची सगळे मात्र चौथा केला. चौथा होऊन जातात माणसं नंतर मग. आणि सगळं आयुष्य केवळ विषय संपादन करणं, विषय भोगणं याच्यामध्ये नष्ट केलं जातं. विषयाचे चरवणी, जे आयुष्यामध्ये सच्चिदानंद परमात्मा प्राप्त करून घेता येतो, जे आयुष्यामध्ये जगाला गवसणी घालण्या इतकं आपलं स्वरूप मोठं करता येतं, जे आयुष्यामध्ये देवानी पूजा करावी अशा प्रकारचं स्थान प्राप्त करता येतं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तेच आयुष्य जड विषयाचं चरवण करत नुसतं शरीराचा चौथा, बुद्धीचा चौथा, इंद्रियाचा चौथा केलेला असतो. विषयाचे चरवणी. तुकोबारांना वाईट वाटतं, अरे रे आयुष्याची गाळणी केली, वाटोळ अशा प्रकारचं केलं आयुष्याचं. तुकोबाराय म्हणतात असा हा. तुकोबारायला त्याच्याकरता काय शब्द वापरावा कळत नाही. लंड, पहिल्या याच्यात नष्ट म्हटलंय आणि या शेवटच्या चरणात त्याच्याकरता काय शब्द वापरतात, लंड. तुका म्हणे लंड म्हणजे निर्लज्ज.
निर्लज्ज माणसाला कितीक त्रास झाला आणि कितीक दुःख झालं आणि कितीक त्याच्या थोबाडावर चपला हाणल्या तरी त्याला काही लाजच नसते. लाज नसते त्यालाच काय म्हणतात? निर्लज्ज. कोटग्या लाज नाही. कालचा कोटगा आज नाही. त्याला दया नाही, त्याला देव नाही. धोंडा आहे नुसता तो. धोंडा चालता बोलता दगड तुकोबाराय म्हणतात. दगड आहे थोर वेच झाला नष्टा, अवघ्या अपसव्य चेष्टा. अशाच प्रकारचं अनेक एक उदाहरण तुकोबाराय पुढच्या अभंगात करतायत. अभंगात विषय काय कारण ही नसल्यामुळं आता तुकोबाराय जरा खेद करायला लागलेले आहेत, खवळलेले आहेत. दाने कापे हात नावडे ते विसी मात, कथी चावटीचे बोल हिंग क्षीर मिथ्या फोल. नवजाती पाय तीर्था म्हणे वेचू काय, तुका म्हणे मनी नाही नये आकाराते काही. दाने कापे हात. धर्माची व्याख्या करत असताना येतो अभ्युदय निश्रेय सिद्धी ही सधर्म, अशी गीतेमध्ये व्याख्या केलेली आहे. यतः ज्याच्या अनुष्ठानामुळं, ज्याच्या अनुष्ठानापासून ज्याचं आचरण केल्यामुळं अभ्युदय इहलोकातही त्याचा उत्कर्ष होतो आणि अध्यात्मकही उत्कर्ष अर्थात मोक्ष त्याला प्राप्त होतो. येतो अभ्युदय निश्रेय सिद्धी ही सधर्म असा धर्म म्हटलेला आहे. आणि असे जे धर्म आहेत त्यामध्ये दया हा सगळ्यात मोठा धर्म आहे. 4 पायावर धर्मरूपी वृषभ उभा आहे. त्यामध्ये सत्य एक पाय आहे, अहिंसा एक पाय आहे, दया एक पाय आहे आणि दान एक पाय आहे. हे 4 सामान्य धर्म आहेत. सामान्य शब्दाचा अर्थ कमी प्रतीचे नाही. व्यवहारामध्ये सामान्य शब्दाचा अर्थ कमी प्रतीचा असा आहे. शास्त्रामध्ये सामान्य शब्दाचा अर्थ व्यापक, अनेक समवेतम सामान्यम अशी सामान्याची व्याख्या न्यायशास्त्रामध्ये केलेली आहे. यच्च यावत मानव मात्रांनी ज्या धर्माचं अनुष्ठान करावं त्याला सामान्य धर्म म्हणतात. विशेष धर्म म्हणजे त्या व्यक्ती करतात आहे. पती म्हणून जे धर्म सांगितलेले आहे तो पती असेल तरच. चहाची पत्तीला काय काम असते? पत्नीचे काही धर्म आहे ते फक्त पत्नीला आहेत. पण हे जे धर्म आहेत दया, दान, अहिंसा आणि सत्य, तर हे यच्च यावत मानव मात्रांनी त्याचं अनुष्ठान करावं. मग तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, हायब्रिड असेल, गृहस्थी असेल, वानप्रस्थी असेल, संन्यासी असेल किंवा ब्रह्मचारी असेल, मानव म्हणून जर तो जन्माला आलेला आहे कोणी असो, त्या प्रत्येकाने स्वतःच्या उत्कर्षाकरता ज्याचं अनुष्ठान करावं, ज्याचं अनुष्ठान केल्यानंतर ते अनुष्ठान त्याचा उत्कर्ष करतं, असे जे आहेत ते हे 4 महत्वाचे धर्म आहेत. अहिंसा, सत्य, अहिंसा, अस्तेय हे आहे. पण दया आणि दान हे 4 मुख्य आहेत. त्यामध्ये कलियुगामध्ये दान एवढाच धर्म शिल्लक राहिलेला आहे. सत्य महाराज पार व्हेंटिलेटरवर आहे. सत्य म्हणजे खरं बोलायला पाहिजे असं कलियुगात साधू लोकांना सुद्धा वाटत नाही. म्हणजे जे संसारी माणसं आहे ते तर ज्याला सफाईदार खोटं बोलता येतं त्याला हुशार मानतात. लय हुशार आहे तो, लय हुशार आहे. हुशार म्हणजे लोकाला फसवतो, लोकाला बनवतो,
लोकांचं रक्त ढेकणासारखं शोषण करतो, कमी कष्टामध्ये हरामाचं जास्त पैसा कमवतो. म्हणजे जो चोर आहे त्याला कलियुगामध्ये हुशार म्हणायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे संसारी माणसाला आपण खोटं बोलणं म्हणजे काही पाप केलंय, पाप झालेलं आहे हे लक्षात बी येत नाही. बनवलं म्हणतं त्याला असं, त्याच्या लक्षातही येऊ देत नाही. फुशारकी मारतात माणसं खोटं बोलण्याला, पुजारकी. आता ठीक आहे, त्यांनी जाणून बुजून ठरवलेलंच आहे आपलं वाटोळं करायचं, पण ज्यांनी आपलं चांगलं करायचं म्हणून हाताला कंकण लावलेलं आहे, अशा प्रकारचे पारमार्थिक स्वतःला समजणारे, मानणारे या माणसाला सुद्धा आपल्याकडून खोटा व्यवहार होतोय याचं काहीच वाटाणा गेले महाराज. कलियुगामध्ये काहीच वाटाणा गेले. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले, असत्याला रिझलेले. त्यामुळं सत्य महाराज, कृतयुगामध्ये राक्षस सुद्धा खरं बोलत होते. देवाचा ते विरोध करायचे पण सत्याचा विरोध नव्हते करत. कलियुगामध्ये साधू सत्याचा विरोध करतो. काय फरक आहे कलियुगाचा आणि इतर युगाचा? तो हा फरक आहे. आपल्याला माहिती आहे द्वापर युगामध्ये आपण कृष्णाच्या चरित्रामध्ये असं मानतो की कंस वसुदेवानी देवकीला रथात बसवून त्यांच्या घरी घेऊन चालला होता आणि तेवढ्यात काय झाली? आकाशवाणी झाली. मूर्खा कंसा, ज्या देवकीचा तू एवढ्या थाटात विवाह करतोय तिचा 8वा पोरगा तुझा काय होणार आहे? काळ होणार आहे. महाराज कंसानी सुद्धा त्याला काय मानलं? खरं मानलं. काही देववाणी आणि देववाणी खरे असते. कंस म्हणजे हबप आहे, कीर्तनकार नाही, पकवाजा नाही, त्याला गाता येत नाही, म्हणता येत नाही, दिंड्या काढीत नाही, पारायण करत नाही, सप्ते करत नाही. कंस आहे तो. कंस बोलून चालून राक्षस आहे. समोर दिसला की त्याच्या पोटात तलवार खुपसल्यावर ज्याला आनंद होतो. अनेकाच्या घाते ज्यांची निवतील चित्ते तेची ओळखावे, या जातीचा आहे तो कंस आहे. पण त्याचा सुद्धा देववाणीवर काय आहे? विश्वास आहे. आणि कीर्तनकाराचा तुकाराम महाराजावर आहे की नाही हा प्रश्न आहे. कलियुगामध्ये दुसऱ्या युगामध्ये काय फरक आहे? काय हो म्हणले, कलियुगात तो किती को चाललाय पारमार्थ. चांगला आहे. बघा जरा, सगळेच आपण माळकरी आहे, खरंच तुकाराम महाराजांचं खरं वाटतं का? हाय विश्वास तुकोबर यांच्यावर आपला असावा, हा भाग वेगळा. त्याच्यामुळं सत्य राहिलं नाही कलियुगामध्ये, अहिंसा राहिली नाही, दया कमी झालेली आहे. मुख्य धर्म कलियुगामध्ये कोणता आहे? दान आहे. कलियुगात अजूनही दान जिवंत आहे. दान दिलं जातं, द्यायला पाहिजे. दान हा प्रत्येकाला. महाराज ब्राह्मणालाही दान सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांनी दान घ्यायचं, दान घेण्याचा ज्याला अधिकार आहे त्यांनी सुद्धा दान केलं पाहिजे. दान प्रतिग्रह जी षटकर्म ब्राह्मणाचे आहेत त्याच्यामध्ये दान हे एक त्याच्याकरता सुद्धा कर्म आहे. ब्राह्मण म्हणजे महाराज लोक. महाराज लोकांनाही दानाचा विधी आहे, त्यांनी हे दान करायला पाहिजे. असं काही नसतं की पैसा देणं हेच दान आहे. ज्याच्याजवळ जे आहे, ज्याच्याजवळ जे आहे ते कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता, न घेण्याची इच्छा करता देणं, याला काय म्हणतात? दान म्हणतात. दान. आणि प्रत्येकाने ते दान करायला पाहिजे. दान करायला पाहिजे. संसारिक गृहस्थी माणसाला तर दान केलंच पाहिजे. त्यांनी करणार नाही तर गुन्हेगार आहे, तो चोर आहे. चोर जो गृहस्थी असून स्वतःचं आयुष्य पैसे कमवण्यात घालवतोय आणि दान करत नसेल तर तो चोर आहे. एकतर त्याचं धान राजा हडप करेल, चोर घेऊन जातील, अग्नी भस्म करेल. जर धर्माचा त्यांनी अपमान केला, दान केलं नाही, तर हे तिघ धर्माचे लहान भाऊ आहेत. अग्नी,
राजा आणि चोर. नाही इकडं पैसे खर्च करत का, मग उरावर बसतो त्याच्यात छुरा काढ दाखव कुठे. दान प्रत्येकाने केलं पाहिजे. शास्त्र सांगतं प्रत्येकाने दान केलं पाहिजे. म्हणूनच काहीच स्वभाव असा असतो की त्याला दान म्हटलं की अलर्जी, त्याला कुणी एखादा दुसऱ्याला द्यायला लागला ते सुद्धा सहन होत नाही. म्हणजे तो तर देत नाहीच नाही, देणं हा शब्दच त्याला आवडत नाही. असंच जातीचा एक माणूस सकाळी सकाळी असा दुसऱ्याचा फुकटचा पेपर विकत कधीच घेत नव्हता ते पेपर, पण दुसऱ्याने घेतल्यावर मग त्याचं वाचायचं झाल्यावर का होत नाही मग वाचायचं. आता त्याच्यात ते जाहिरात आली होती की कोणी कारखानदाराच्या बायकोच्या गळ्यातला रत्नाचा हार तिनं स्नान करत असताना ती नाणीवर ठेवला, ती घारीनं उचलला. तर ज्याला कोणाला सापडल त्यांनी आणून द्यावा, त्याला योग्य बक्षीस 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जायला. ते वाचलं की त्यानं लगेच म्हणला, ज्योतिषाने सांगितलं होतं की तुझं आता नशीब उदयाला येणार आहे, तुझं कर्म बदललेलं आहे, रत्नाचा हार आहे आणि घारीनं उचललेला आहे. घार कुठं बसते, घाण ठिकाणी. मग तिला रत्नात खायला काय आहे, तिला वाटलं साप आहे म्हणून तो उचलला. सुपर होत. म्हणून मग शहरात ते सगळं ड्रेनेज खाली काढलेलं, असं खोल खड्डा होता आणि प्लास्टर करून पक्की नालीकडून खाली नदीला नेऊन सोडलेलं. तर त्याच्या कडकडणी 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 असा पाहत चालला. एका ठिकाणी ते चमकलं, हार चमकला. धन्य आजी दिन. आता ते त्याच्यातला मटेरियल म्हणजे सगळ्या गावाचा सगळा हे एकत्र होऊन आलेला मसाला टाकली उडी महाराज. त्यानं काहीच मागचा पुढचा विचार केला, त्याच्यात उडी टाकली. ते बेगड निघाला. म्हणजे तो हार तर काही मिळाला नाहीच, बेगड निघाला. अरे अरे अरे. सकाळी सकाळी एवढी काही वर्दळ नव्हती, काही नव्हती. रस्त्याच्या कडाने ती नाला होता. कधीतरी कुणी जायचं, कधीतरी कुणी जायचं, दुधावाले. आता ते वर चढायला लागलं, ते प्लास्टर इतकं चोपडं होतं की त्याला ते थोडस वर चढलं की पुन्हा घसरून खाली यायचं. उडी टाकली तेव्हा ती सगळी घाण तोंडावर वगैरे सगळी कडे गेले, पूर्ण भायल्याला सगळ्या. ते चढायला काय पुष्कळ प्रयत्न केला, तासभर त्यानं घालवला त्याच्यात, पण नाही जमलं. मग बोंबाला. बोंबल्यावर लोक धावले, काय झालं काय झालं, अरे म्हणे पडलाय कोणीतरी. हे अरे काढा रे काढा रे, दयावान माणसं असतातच. चोपडा असल्यामुळे त्याला चढता येत नव्हतं. मग याने काय केलं, तो असा वर हात उभा राहिला की हाताला हात पुरायचा. एक खाली बसला माणूस असं खालतं पालतं पडून त्याचा हात धरल्यावर वरून ओढ करून काढायचं. त्यांनी म्हणजे अरे हात दे, हात दे म्हटलं की तो खाली बसायचा माणूस, खाली बसायचा. आता काय करायचं, मग लोक उभा राहिली की मग हा उभा राहायचा, काढा ना मला वाटायचं. आणि त्याने हात दे म्हटलं की खाली बसायचा. त्याचा मित्र आला, त्यांनी पाहिलं तर काय हो तुम्ही माणसं आहे, एवढ्या घाणीत तो माणूस आहे, तुम्ही अजून काढून नाही राहिलो. हो म्हणे तो हात दे म्हटला की खाली बसतोय. त्याला माहिती होतं, नेहमीचाच मित्र असल्यामुळं. मग त्याने सांगितलं हात घे घे म्हटलं की पडदिशी महाराज त्याने हात धरला आणि वर निघाला. म्हणजे वर निघण्याकरता सुद्धा ज्याला हात दे म्हणलेलं चालत नाही, ह्या अवलादी त्याला गाथेतले फक्त तेवढंच प्रमाण पाठ असतं. तो काय म्हणे देती घेती तेही कथा करो नियाद, एवढंच प्रमाण पाठ आहे, त्याला दुसरं पाठच नाही. असं ज्याला देणं चालतच नाही, त्याला कोणीतरी लईच समजावून सांगितलं, अरे बा पर्व काळे, दान दिल्यानंतर दान देणं म्हणजे देणं नसतंच, घेणं असतं. हजारो पटीनं येतं, आमकं होतं तमकं होतं. कसा तरी द्यायला तयार झाला महाराज, कसा तरी लय आग्रह केल्यामुळं भिडेनं.
पैसा हात खिशात घातला, तो पैसा हाताला लागला, तो पैसा रडायला लागला, तुम्ही मला सोडून देणार का? पुन्हा त्याने तसाच रिकामा बाहेर काढला. ते म्हणे मग नंतर दिलं तर नाही चालायचं. आता म्हणे नंतर परवा काय नाही राहिलं राहणार ना, मग नंतर काय फायदा आहे, आता दिलं काढ. पुन्हा हात घालायचा, पुन्हा काढायचा. जबरदस्तीने एकाने त्याच्या हातात पैसे काढून त्याला दे, तुझ्या हाताने दे. त्याचा असा जसा काय लाखवा झालाय हाताला. तो म्हणतात दाने हात कापे. दान द्यायचं म्हणलं की असा हात थरथर कापतो. ते विषयी मात नावडे, त्या देण्याविषयीची गोष्ट सुद्धा त्याला आवडत अशा प्रकारचं नाही. आणि मग जर कीर्तनाला नेऊन बसवला तर तिथं कीर्तन नाही ऐकत, दुसऱ्याबरोबर चावट बोलतो. कथी चावटीचे बोल. तर त्याचं हे करणं कशाप्रमाणे तुकोबाराय म्हणतात, जसं एखाद्या दुधामध्ये हिंग टाकला एकाने, दुधाला चव यावी म्हणून. हिंग क्षीर मिथ्या फोल. तसं त्याचं करणं हे मिथ्या आहे, व्यर्थ आहे, निरर्थक अशा प्रकारचं फोल आहे, असा या त्याचा अर्थ करा. किंवा कीर्तनकारावर जर हा अभंग घ्यायचा असेल तर त्याला कोणाला द्यायचं म्हणलं की असा घ्यायला चालतं, कधी बी काही अडचण नाही. महाराज घ्यायला सुतक नाही, 10व्याच्या दिवशीची सुद्धा दक्षिणा चालते, जेवण नाही चालत, पण पैशाला काय अडचण नाही. पैसा म्हणजे पवित्र सोवळी. आणि द्यायचं म्हणलं का हात थरथर कापतो. आणि मग कीर्तनामध्ये चावट बोलायला लय हुशार. कथी चावटीचे बोल. ते अशा प्रकारचं बोल म्हणजे खिरीमध्ये काय आहे, हिंग टाकणं मिथ्या फोल आहे. नवजाती पाय. दान तर दे, दानात तर खर्च करीत नाहीच नाही, पण मग तीर्थयात्रा तरी करत असेल स्वतःला. तीर्थयात्रेला पायच तिकडं ओढत नाही. अहो काय हो, तुम्ही सगळे लोक चालले तुम्ही घरी, तुम्हाला नाही जावं वाटत का पंढरपूरला? ते म्हणे पंढरपूरला जाऊन काय खर्च करू? तिथं जायचं म्हणलं की एक तर जायला तिकिटाला पैसे, बरं तिथं कुणी फुकट राहू देत नाही, तिथं पैसे खर्च करावं लागतात. तिथूनच काही आणता आलं तर मग जाते लोक. तिथं काही न देता तिथून काही उचलून जर आणता येत असलं तर मग काय हरकत नाही. पण तिथं पैसे घेतल्याशिवाय पिशवी नाही ठेवू देत. आणि तिथं पैसे कुठले द्यायचे? तीर्था म्हणे वेचो काय, वर तिथले तीर्थातले कर्म करायचे. ठीक आहे, पंढरपूरला काही नाहीये, पण इतर काशी गया वगैरे गेलं तर तिथं ते श्राद्ध करावे लागतात, तिथं चप्पी करायची म्हणजे पैसे लागतात, त्या ब्राह्मणाला दक्षिणा द्यायला पैसे लागतात, त्या सगळ्या वस्तू आणायला काय लागतात, पैसे लागतो. तू कुठलं खर्च करू बा? तीर्था म्हणे वेचो काय. तुकोबाराय म्हणतात दान करणं याच्या मनातच नसल्यामुळं मग आकाराला कुठं काय येतं. या भडव्यांचे पोरं पेट्रोलमध्ये रोज 200-200, 500-500 रुपये खर्च करते, नुसतेच सासरवाडला जाऊन येते, काही काम नसतं, काय नसतं. हे अवलाद पहिलं तर नव्हतंच काय याच्याजवळ, कुठंही पंगत म्हणलं की ताट घेऊन जाते. पण आता बरं झालंय देवाच्या दयाने, मग आता खर्चायला काय हरकत आहे का? नाही महाराज, त्याला ती सवयच नाही राहत, सवयच राहत नाही. तो का म्हणे नाही नये आकाराते काही, कथी चावटीचे बोल, हिंग क्षीर मिथ्या फोल. 2 अभंग घेतलेले आहेत.